श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 579चा उर्वरित भाग. मग एका ब्राह्मणाच्या ओसरीत झोपलो. सकाळी उठलो, विचार करू लागलो, येथे तर नातेवाईक आहेत, तर मग सर्वज्ञांनी श्री गोविंद प्रभूंचा अवतार सांगितला आहे, तेथे जाऊ म्हणून रिद्धपुरास निघालो. सर्वज्ञ म्हणाले, मार्गी पर्वतलेल्या पुरुषा अनुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती, देश काळ वर्तमानाचे साह्य अति. मग माईंभट्ट म्हणाले, जीजी मी एका ब्राह्मणाला म्हटले, माझे वस्त्र तुम्ही घ्या, तुमचे वस्त्र मला द्या. त्या ब्राह्मणाने म्हटले, मला हे पचणार नाही. तसे नाही, लोकांना असे म्हणा की सराडेकार माईंभट्टांनी दिले आहे. मग मी माझे रेशमी जरतारी वस्त्र त्याला दिले व त्याची जाडी भरडी वस्त्रे घेतली. त्या दिवशी चतुर्दशी धोतर फाडले, त्यांची झोडी केली. एका गावी भिक्षेला गेलो, तेव्हा एका बाईने भिक्षा वाढली. ताट वाटी नव्हती, झोडीच नव्हती. मग गंगेवर जेवायला गेलो, जेवण करू लागलो. पहिला घास घेतला तेव्हा धोतराचा वास भिक्षेला लागला होता, त्यामुळे ओकारी झाली. उरलेले अन्न पाण्यात टाकले. त्या दिवशी उपवास पडला. दुसऱ्या दिवशी भिक्षा केली, त्या दिवशी ओकारी झाली, पोटात अन्न गेले नाही. मग विचार करू लागलो, हे काय, अन्न विना तर देह नाही आणि देह विना तर धर्म नाही, तर आता काय करू. मग घरी परत जाण्याचा विचार करू लागलो, तेव्हा दुःख वाटले. मग सर्वज्ञांनी म्हटले, जाणते या विको सुखाते नेदी. मग माईंभट्ट म्हणाले, माझ्या मनात असाही एक विचार डोकावला की या सृष्टीत संन्यास घेणे शक्य दिसत नाही. पुढच्या सृष्टीत संन्यास घेऊ, पण जर या सृष्टीतच संन्यास घडणार नाही तर पुढच्या सृष्टीत संन्यास घडेल हे कशावरून जाणावे. माईंभट्ट पुढे म्हणाले, सर्वज्ञांनी सांगितले होते की संन्यास घ्यावा, म्हणून निश्चय केला. देह जावो वा काही हो असे म्हणून निघालो. एका गावात भिक्षा केली. नदीवर गेलो, जेवायला बसलो, तेव्हा एक घास लोटला आणि मी म्हटले, घासभर अन्न पोटात पडले, आता मी माई याने जिंकलो म्हणून दंड थोपटला. दुसऱ्या दिवशी 2 घास गेले. असे हळूहळू चतुर्थ्यावर आलो. रिद्धपुरात जाई पावे तो पूर्ण हारावर आलो. यावर सर्वज्ञांनी म्हटले, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य आणि परिच्छेदी पर्वत लेयाचे सकळी निरोप नेनो कोणीची निपोनी फेडी. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.